भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीनंतर येणारा 5वा दिवस म्हणजे ऋषी पंचमी. हा दिवस आपल्या संस्कृतीतील 7 महान ऋषींच्या स्मरणासाठी साजरा केला जातो. केरळच्या काही भागात हा दिवस विश्वकर्मा पूजा म्हणून देखील साजरा केला जातो. लहान मुलांनीही या दिवशी आपल्या संस्कृतीची ओळख घ्यावी म्हणून ही कथा आणि माहिती सांगतो. या दिवशी 7 ऋषींची पूजा केली जाते: कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ. त्यांच्या स्मरणाने आपल्याला ज्ञान, संयम आणि साधनेचा आदर्श मिळतो. स्त्रिया या दिवशी गंगाजल, तुळशीची माती, गोमूत्र वगैरे वापरून स्नान करतात. या दिवशी बैलाच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. वर्षातून किमान एक दिवस तरी स्वतःच्याच कष्टाचे अन्न खावे, हा यामागचा संकेत वा संदेश आहे. अशा रीतीने स्वकष्टार्जित या शब्दाला ऋषींनी प्रतिष्ठा दिलेली आहे. या दिवशी विशेष भाजी बनवली जाते, ज्यात अळू, सुरण, वाल, भोपळा, मटार, भेंडी, शिराळं, पडवळ, मक्याचे कणीस आणि कोवळा माठ यांचा समावेश असतो. ही भाजी म्हणजे आपल्या मातीतल्या सात्विकतेचं प्रतीक आहे. यांतली कोणतीही भाजी बैलाच्या श्रमाची नसते. आपल्या जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी ऋषींनी सांगितलेल्या ज्ञानसिद्धांताचे वाचन, चिंतन, मनन पुढच्या पिढीने करत राहावे, याची आठवण देण्यासाठी हे व्रत आहे असे मानले जाते. लहान मुलांनी या दिवशी आपल्या आजी, आजोबांकडून ऋषींच्या गोष्टी ऐकाव्यात, त्यांच्या साधनेची ओळख घ्यावी आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगावा. ऋषी पंचमी म्हणजे केवळ व्रत नव्हे, तर आपल्या पूर्वजांचा आदर, शुद्धतेची भावना आणि संस्कृतीची जपणूक आहे.